देखो रे धोती वाले देखो रे, सबको दिखाए कुर्सी की गाथा। इनको दिखाए हम, उनको दिखाए हम, सबको दिखाए हम ऐसी एक कुर्सी की गाथा। आओ सब मिलकर देखते हैं एक कुर्सी की गाथा। पहा, ही एक खुर्ची अत्यंत साधी प्लास्टिकची, लोखंडाची, पण काहीतरी या खुर्चीवर कोणाचं लेकरू बसलेलं, असंच लेकरू की जे त्याच्या डोळ्यातही उमेद होती, त्याच्या डोळ्यातही विश्वास होता, पण तो एक आपल्या एक सामान्य पुरुष नव्हता, तो एक तृतीयपंथी होता. हो, तो एक तृतीयपंथी होता. म्हणून या समाजाने त्याला जगू दिले नाही आणि शेवटी राहिली ही रिकामी खुर्ची. ही खुर्ची माझ्या लेकराची होती बरं का. यावर बसून तो तिच्या रूपात नटायचा, हे मलाही आवडायचं. पण या समाजाच्या बदनामीपोटी मला माझं लेकरू गमवावं लागलं. लोक काय बोलतील, लोक तुझ्यावर हसतील. नेहमी लोकांचाच विचार ना. मी त्याला कधी विचारलं, बाळा तुला कसं वाटतंय ना, त्याने मला कधी सांगितलं. आणि शेवटी आज लोकांचं बोलणं थांबलं, पण या आईनं तिचं लेकरू कायमचं गमवलं आणि राहिली रिकामी खुर्ची. अहो, साधी ठेच जरी लागली तर हे पायच्या दिशेने वळतात. ती जागा म्हणजे आईची खुशी, आणि त्या आईच्या खुशीने प्रश्न विचारले तिच्या अस्तित्वावर, आणि एकदाही तिला स्वीकारलं नाही. कदाचित त्या आईने तिचं स्वीकारलं असतं तर कदाचित आज ही खुर्ची रिकामी राहिली नसती. मी नेहमी म्हणायचो, तू माझ्या घराला लागलेला डाग आहेस, कोणाचं मी न पेललेला पाप आहेस. त्याच्यामुळे मला समाजात मान खाली करावं लागते आणि या समाजात माझे हसू होतं. पण बाळा बाप म्हणून मी तर पैसे ठरलो रे. तुला हिंमत दिली असती, 2 शब्द बोलला असतं, तुझा बाप तुझ्या पाठीशी असा धीर दिला असता. पण मी या समाजाच्या, या लोकांच्या भीतीने माझा लेकरू गमावलं आणि राहिली ती फक्त रिकामी खुर्ची. अरे बाप म्हणजे कोण? बाप म्हणजे विश्वास, बाप म्हणजे आशा, आणि बाप म्हणजे आधार. पण अशाच बापाने जर आपल्या लेकरावर विश्वास दाखवला असता, अशाच बाप आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहिला असता, तर आज कदाचित ही खुर्ची रिकामी राहिली नसती बरं का. ही खुर्ची माझ्या मित्राची. तो दिसलाच आम्ही टावळ्या करायचो, ए छक्क्या, ए हिजड्या, टाळ्या वाजून त्याला हिनवायचो. पण त्याचा वेगळेपण आम्हाला मजेचा विषय वाटू लागला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, त्या अश्रूचाही आम्ही मजाक उडवला. पण आज तो नाही आणि आमचं हास्य रिकामं झालंय, ही खुर्ची रिकामी झाली. अरे मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे तुम्ही पूर्ण दुनिया विरोधात असताना जो आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, तो आपला मित्र. पण अशाच मित्राने जर ही पाठ फिरवली नसती तर आज कदाचित ही खुर्ची रिकामी राहिली नसती बरं का. मला आठवतं, हीच ती जागा जिथं तो बसायचा, आणि मी त्याला रोज रोकायचो, टोकायचो. नाही ते बोलायचो, तू वर्गाची शिस्त बिघडवतोस, मुलांसारखं वाग, मुलींसारखं नाही, वर्गाचा माहोल खराब करतो. नाही ते बोलायचो. या बाल मनावर रोज अपमानाचे काटे पेरायचो. आज मला अजूनही आठवतं, तिने विचारलेला तो प्रश्न, सर मी असा आहे, यात माझा दोष काय? तर त्या शिक्षकाने काय म्हणावं, हो दोष तुझा नाही तर दुसऱ्या कुणाचा, तुझाच आहे. यासाठी कोण दुसरा जबाबदार नाही तर तूच जबाबदार आहे. आज वर्गात बाकं भरलेली आहे, विद्यार्थी भरलेले आहेत, तरी माझ्या डोळ्यासमोर ती तर ही रिकामी खुर्ची, जी मला निशब्द करून सोडते, आणि राहते फक्त एक रिकामी खुर्ची. अहो, विद्यार्थ्याचा हात धरून जो जीवन रेषा घडवतो तो शिक्षक. त्याच्या मुखातून उच्चारलेला प्रत्येक शब्द जणू अमृत. या शिक्षकाने जर समजवलं असतं मला, तुम्हाला, तिला वैज्ञानिक भाषेत की टीका आहे, तर कदाचित ही खुर्ची आज रिकामी राहिली नसती बरं का. हो, हीच ती खुर्ची जिच्यावर मी बसायचो. या खुर्चीपासून ते या हिरव्यागार वनस्पती, नद्या, डोंगर, नाले आणि या विस्तीर्ण शाबापर्यंत किती सुंदर रचना केली त्या परमेश्वरानं. अन सजवले हे 84 लक्ष प्रजातींचे नंदनवन. अन सजवले हे 84 लक्ष प्रजातीचे नंदनवन. पहिल्या श्वासापासून सुरू होतं ते म्हणजे आयुष्य. असंख्य स्वप्नांच्या दिशेनं आणि मीही त्यातला एक बरं का, पण माझं अस्तित्व आईसाठी लाज झालं, बाबासाठी डाग झालं, मित्रांसाठी मस्करी झाली, शिक्षकांसाठी ओझं झालं, आणि या समाजासाठी पाप नव्हे महापाप झालं.
महापाप झालं. माझं मन होतं ओरडत, माझं मन होतं ओरडत, माझा गुन्हा तरी काय, माझं मन होतं ओरडत, माझा गुन्हा तरी काय. फक्त वेगळा जन्मलो म्हणून मिळाला का न्याय, म्हणून मिळाला का न्याय. जीवन म्हणजे वरदान असते, जीवन म्हणजे वरदान असते. म्हणूनच फुटलेल्या स्वप्नांनी खचून न जाता मी चालत राहिलो रक्ताळ पावलांनी. पण माझे पाय थकले आता, कानांनी ते शब्द ऐकत नाही, अश्रूही त्या हास्यामागे आता लपत नाही. व्यक्त व्हावं त्या प्रेमाच्या 4 माणसांपुढे, किंवा मिटून टाकावा तो कलंक कायमचा. आणि हाच विचार करून मी उठलो त्या खुर्चीवरून कायमचा, आणि राहिली फक्त ती खुर्ची असंख्य आठवणी आणि स्वप्नांसह. व्यक्त व्हावं वाटलं होतं तर व्हायचं होतं त्या आई बहीण शिक्षक किंवा आयसीयू मधल्या एखाद्या माणसाजवळ. सांगितली असती त्याने किंमत तो घेत असलेल्या श्वासाची लाख करोड मध्ये, व मोजायची होतीस तुझ्या आयुष्याची ते कायमचं संपवण्याआधी. व्यक्त व्हावं वाटलंच होतं ना तर व्हायचं होतं त्या रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या माणसाजवळ. या जगाच्या रंगमंचावर आई बहीण शिक्षक डॉक्टर शिपायाची भूमिका सोडून तो कदाचित क्षणभर एक माणूस म्हणून थांबला असता, आणि सांगितली अशी शौर्याची गाथा याच भारताच्या मातीत जन्मल्या कितीतरी तृतीयपुंज शूरवीरांची. आणि तरीही जायचंच होतं तर जायचं होतं ही छोटासा डबका सोडून या अथांग महासागराच्या दिशेने. कोणा गौरी सावंत दक्षिण त्रिपाठीच्या शोधात संपवायचा नव्हतास तू स्वतःला, तू एकदा व्यक्त व्हायचं होतं. आत्महत्या दरवर्षी या देशात 1,60,000 यापेक्षा जास्त आत्महत्या होतात. ट्रान्सजेंडर समुदायामध्ये 3 ते 4 पट अधिक आत्महत्या होतात. आपला जवळचा कोणी बोलला मला जगायची इच्छा नाहीये, तुम्ही त्याला भेटा, त्याला आधार द्या, त्याला बोला, त्याला ऐका, आणि त्याला सांगा मी आहे तुझ्यासोबत. तुमचा एक शब्द, हा तुमचा एक शब्द कोणाचं आयुष्य वाचू शकतं. चला तर मग आज सगळे मिळून हा एकच संकल्प करूया. अंधारानंतर येणाऱ्या प्रत्येक आशेच्या किरणासाठी लढू आम्ही प्रत्येक थांबणाऱ्या श्वासासाठी. बोलू वाटू देऊ साथ प्रत्येकासाठी. थांबून आत्महत्या करू प्रवृत्त